नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आता शाळा चालू झाल्या आहेत, त्यासाठी आपण मुलांना जे डब्यात द्यायचे आहेत पदार्थ ते बघणार आहोत। एक 2-4च पदार्थ दाखवणार आहे। पहिला पदार्थ करायचा आहे तो नाचणीचे डोसे किंवा आप्पे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। एक मोठी वाटी तांदूळ घेतले आहे, ही छोटी वाटी नाचणी घेतली आहे आणि छोटीच वाटी उडदाची डाळ घेतली आहे। या तिन्ही गोष्टी आता आपण एकत्र करायच्या आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत। हे पहा, भिजवण्यासाठी आपण एक मोठा डबा घेतला आहे। हे एक मोठी वाटी तांदूळ आहे। हे पहा, तुम्हाला वाटी दाखवत आहे। या वाटीभर तांदूळ घेतले आहेत। तांदूळ कुठलेही घ्या, बासमती सोडून तांदूळ घ्या। जाड तांदूळ घेतले चालतील, बारीक घेतले तरीही चालतील। ही एक छोटी वाटी आपण नाचणी घेतली आहे आणि ही छोटी वाटी आपण उडदाची डाळ घेतली आहे। आता या सर्वामध्ये आपण पाणी घालूया। आणि हे छानपैकी याची धूळ मिट्टी जे काय असेल आपण त्याच्यावर बसलेलं ते काढून घेऊया। स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी घालून मेथीचे दाणे घालून भिजायला ठेवूया। आता ही नाचणीची वर येते ती काढायची नाही आहे, ती वाहून द्यायची आहे। ती पोकळ असेल किंवा नाचणीतली त्याच्यामध्ये घाण येते। हे पहा, अशा प्रकारे एकत्र आता आपण पाण्यात भिजवून घेऊया। अजून एकदा धुवून घेऊया आणि मग ह्याच्यात ठेवूया पाणी। हे बघा, तांदूळ, नाचणी आणि उडीद डाळ ह्या तिन्ही गोष्टी आपण या मोठ्या भांड्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहे। स्वच्छ पाणी येईपर्यंत ते धुवायचं आहे आणि मग आपण भिजायला ठेवायचं आहे। भरपूर पाणी वर ठेवलेलं आहे आणि हे मेथी दाणे घेतले आहेत। हा मोठा चमचा आहे, फक्त पाव चमचा दाणे आहेत, हे आपण ह्याच्यात घालून घेऊया। मोजून घेतलेत दाणे तर 20 दाणे घ्या, म्हणजे 20 दाण्यामध्ये पाव चमचा होऊन जाईल, खायचा पाव चमचा। आता हे आपण भिजायला लावायचं आहे। संध्याकाळी किंवा रात्री वाटायचं आहे आणि हे पीठ आंबवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी करायचं आहे डोसा किंवा आप्पे, काही करू शकता तुम्ही। आपले तांदूळ, डाळ व नाचणी हे आपण भिजत घातलं होतं आणि ते भिजलेलं आहे। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि वाटून घेऊया। हे नुसतंच वाटायचं आहे, ह्याच्यात मिरची वगैरे काही आपल्याला घालायची नाही आहे। आत्ता आपण इडलीला जसं पीठ वाटून घेतो तसं हे वाटून ठेवायचं आहे रात्रभर आणि मग उद्या सकाळी याचे आप्पे किंवा डोसे तुम्ही काहीही बनवू शकता। आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया आणि बघूया, आपण इडलीसारखंच पीठ करायचं आहे। इडलीला आपण जसं करतो त्याप्रमाणेच पीठ बनवायचं आहे। एक मोठी वाटी तांदूळ, एक छोटी वाटी नाचणी आणि छोटी वाटी डाळ आणि मेथीचे दाणे थोडेसे असं आपण ह्याच्यात घातलेलं आहे। आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि सकाळी बघायचं आहे। हे आपण मिश्रण जे आता ह्याच्यात घातलं आहे हे आपण 7 तास भिजवलेलं आहे। 7 ते 6 तास भिजलं पाहिजे, एवढं ध्यान द्या। याच्यापेक्षा कमी नका भिजवू, 6-7 तास खूप होतात भिजायला। याच्यात काही घालायचं नाही आहे, नाही सोडा घालायचा आहे ना इनो घालायचं आहे। दुसऱ्या दिवशी हे फुगून वर येईल, पीठ आंबेल म्हणजे ते, आणि मग करूया आप्पे किंवा डोसे। हे बघा, आपलं पीठ वाटून झालेलं आहे। आता आपण ते एका मोठ्या डब्यात काढून घ्यायचं आहे आणि फक्त मीठ घालून ठेवायचं आहे। साधारण एवढंच जाड पीठ ठेवायचं आहे। हे पहा, या पिठामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया। 1 चमचा मीठ घातला आहे। पीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे, तुमचं पीठ किती आहे त्याप्रमाणे मीठ घाला। आणि आता हे मीठ घातल्यानंतर असं खूप फेटायचं आहे चमच्याने। एक 10 मिनटं हे मी आता फेटणार आहे आणि मग झाकण लावून ठेवून देणार आहे। आता आपण ह्याला झाकण लावूया आणि ठेवून देऊया। डबा मोठा घेतलेला आहे कारण ते फुलेल पीठ। आता गरम खूप होत आहे,
त्याच्यामुळे ते फुलून जाईल, जास्ती बाहेर यायला नको आहे आपल्याला, म्हणून डबा मोठा घेतला आहे। हे पहा, आपण काल जे बनवले पीठ आप्पे आणि डोशासाठी ते फुलून तयार झालेलं आहे। आता आपण कांदा टोमॅटो चिरूया आणि आप्पे घालूया आणि डोसे पण बनवूया। नाचणी तांदूळ आणि उडीद डाळ याचे बनवलेले पौष्टिक आप्पे आणि पौष्टिक डोसे। टिफिनचा हा एक प्रकार आहे, शाळेचा डब्याचा पहिला प्रकार। मुलांच्या डब्यासाठी आपण आता आप्पे बनवत आहोत। नाचणीचे आप्पे, नाचणी तांदूळ आणि उडीद डाळ। त्या आप्प्याबरोबर आपण त्यांना चटणी द्यायची आहे। हा नारळ ठेवलेला आहे खरवडून। हा असा का दिसतोय असा तुम्हाला प्रश्न पडेल, तर तो मी 3 नारळ खरवडून फ्रीजरमध्ये ठेवते। 8 ते 10 दिवस हा ओला नारळ एकदम छान राहतो। हा ओला नारळ आहे। तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुका नारळ थोडा पाण्यात भिजत घाला आणि त्याची चटणी बनवा। कोथिंबीर घेतली आहे, लिंबू घेतला आहे, हे डाळं घेतलं आहे। डाळं नसल्यास तुम्ही दाणे घालू शकता किंवा दाण्याचं कूट असेल तर ते घालू शकता। मीठ घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतले आहे, जिरं घेतलं आहे। याचं प्रमाण मी काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे। तुमची मुलं कितपत तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही चटणी बनवायची आहे। आता आपण ही चटणी बनवून घेऊया। आपलं पीठ बघा, आपण हे नाचणी तांदूळ आणि डाळ ह्याचं पीठ आपण आता हे काढून घेतलं आहे। ह्याच्यात नुसता मिठाचा दाणा आणि जिरं घालून पण आप्पे होतील, पण मुलं भाज्या खात नाहीत, त्यासाठी आपण ह्याच्यात आता थोड्या भाज्या घालायच्या आहेत। त्या कुठल्या घालायच्या आहेत ते आपण बघूया। ही कोबी घेतली आहे, शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि ही कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व तुम्हाला जसं तुम्हाला प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही भाज्या घालू शकता। ह्याच्यात अजूनही तुम्हाला भाज्या घालता येतील। जी मुलं भाज्या खात नाहीत त्या मुलांसाठी हा योग्य पर्याय आहे। त्याच्यासाठी लागणारं अजून साहित्य म्हणजे मीठ आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हे ओलं खोबरं थोडंसं त्या पिठात घालायचं आहे, जिरं आहे आणि मिरचीचा खरडा आहे। हे सर्व साहित्य आपल्याला पिठात घालायचं आहे, भाज्याही पिठात घालायच्या आहेत आणि आता आपल्याला आप्पे बनवायचे आहेत। आणि मग आपल्या स्वराला डबा द्यायचा आहे। आज तिला नाचणीचे आप्पे आणि चटणी असा तिचा टिफिन तयार करायचा आहे। आता आपण या पिठामध्ये सर्व साहित्य घालून घेऊया। हे जिरं घातलेलं आहे, सर्व हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे। खोबरं घातलं आहे, मीठ या पिठामध्ये आहेच पण थोडंसं कमी आहे, त्यामुळे मीठ घालणार आहे, कारण आता आपण भाज्या घालणार आहोत म्हणून आपण मीठ घालायचं आहे। हा बघा, मिरचीचा खरडा घालून घेतला आहे। मुलं खाणार असतील तर हे सर्व प्रमाण कमी प्रमाणात घ्या। आता हे आपण लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून हे सर्व साहित्य आपण कमी घालायचं आहे। जर मोठी माणसं तुम्ही खाणार असाल तर तुम्ही ह्याच्यातलं हे प्रमाण वाढवू शकताय। आता हे नुसते आप्पे असे पण होऊ शकतात, पण आपण मुलांसाठी बनवतो म्हणून आपण ह्याच्यात आता भाज्या घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातली आहे, भाज्या सर्व तुमच्या अंदाजाने घाला। तुम्ही कितीही भाज्या घातल्यात तरी पण चालणार आहे। जी मुलं खात नाहीत त्या भाज्या ह्याच्यात घालून द्या की मुलं भाज्या खाणार। ह्याच्यात फक्त बटाटा बसणार नाही आणि पाणी सुटणाऱ्या भाज्या शक्यतो ह्याच्यात बसणार नाहीत। आता कांदा आणि टोमॅटो खरं पाणी सुटतं, पण मी टोमॅटो बघा आतल्या बिया काढून घेतल्या आहेत, नुसतं साल ठेवलं आहे, त्यामुळे ह्याला आता पाणी सुटणार नाही आणि कांदा मी थोडाच घातला आहे। आता हे सर्व ढवळून आपण आप्पे लावून घेऊया आणि आप्पे करूया। आपली चटणी वाटून झालेली आहे। आता चटणीमध्ये मी लिंबू घातलं आहे, पण आता सध्या कैऱ्या मिळतात, तुम्ही कैरी घातलीत तरी पण चालू शकते। चटणीला फोडणी दिलेली नाही आहे, तुम्ही तडका देऊ शकता हवा असल्यास। चला आता आपण बनवूया आप्पे। हे पहा, आपण आप्पे पात्र ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तेलही घालून घेतलं आहे। आता आपण आप्पे घालायचे आहेत। आपण नेहमी करतो तसेच करायचे आहेत, एकदम सुंदर होतात। नेहमी जेव्हा तुम्ही इडलीच्या पिठाचे आप्पे करत असाल त्याच्यात पण भाज्या घातल्यात तरीही चालू शकतं। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचे आहे। आता ह्याच पिठाचा डोसाही बनवू शकतो।
आपण ह्याच्यावर पण थोडं थोडं तेल सोडून घेऊया। तेल मात्र सोडा, कोरडे कोरडे आप्पे खावत नाही, म्हणून तेल सोडायचं। आता हे झाकण ठेवलं आहे, एक 5 मिनिटामध्ये हे आप्पे तयार होतील। आपले आप्पे तयार झालेले असतील, आपण झाकण काढून घ्यायचं आहे। बघा, आप्पे एकदम सुंदर तयार झालेले आहेत आणि एकदम टम्म फुगलेले आहेत। हे आपोआप सुटलेले आहेत, आतल्या आतच ते सुटून वर आलेले आहेत। आता ह्याला पण आपण एकदा परत थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातलात ना म्हणजे ते खायला फार चांगलं लागतं, नाही तर ते सुकं सुकं मुलंही खाणार नाहीत आणि आपल्यालाही ते खरं खावत नाही। आता इडली, डोसा हा जे प्रकार तुम्ही खाता तेव्हा आधी पाणी पिऊन घ्या आणि मग हे प्रकार खावा, ही माझी टीप आहे। आपण ह्याच्यावर पण थोडंसं आता तेल घालून घेऊया। अगदी थोडं घालायचं आहे, पण तेल घालायचं आहे। तुम्ही तूप खात असाल तर तूप घाला। अशा प्रकारे आपले हे पहिले आप्पे बनवून तयार झाले आहेत। मी सर्व आप्पे तयार करून घेते, एकदम सोपे आहेत आणि पीठ घातल्यावर एक झाकण ठेवायचं 5 मिनिटं, नंतर ते आपल्याकडूनच सुटून येतात आहे, सुटतात आहे, चिटकत नाही आहे। तेव्हा अशा पद्धतीने घरी आप्पे तयार करून बघा आणि मुलांच्या डब्याचा हा पहिला प्रकार आपला पूर्ण झाला आहे। आता याच पिठाचा एक डोसा पण मी तुम्हाला करून दाखवत आहे। हे पहा, अशा प्रकारे सर्व आप्पे आपले तयार झालेले आहेत। मी इथे आप्पे थोडे बनवून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला डोसा दाखवणार आहे। हे पहा, मी साध्या पिठाचा डोसा घालून घेतलेला आहे एक तव्यावर। आता आप्पे दिलेले आहेत, मी एक डोसा तुम्हाला फक्त करून दाखवत आहे। साधं पीठ घ्यायचं, ह्याच्यात भाज्या नाही आहेत। आता तुम्ही जर भाज्यांचा कराल तर मग उत्तप्पा करा, उत्तप्पा जाड असतो, भाज्यांचा उत्तप्पा चालू शकेल। हा बघा, सुटून एकदम छान वर आलेला आहे, कुरकुरीत डोसा तयार होतो आहे। नाचणी, तांदूळ, उडीद डाळ असा हा डोसा बनला आहे। फक्त तेल थोडं थोडं सोडत चला, तेल नाही सोडायचं तर मग तो चांगला नाही लागणार। या पद्धतीने बनले आपले नाचणी, तांदूळ, उडीद डाळ ह्याचे आप्पे। हा आपण व्हिडिओ फक्त खास मुलांसाठी बनवला आहे। आता शाळा चालू झाल्या आहेत, त्यांना डबा चालू झालेला आहे शाळेचा। रोज डब्याला काय द्यायचं हा प्रश्न असतो, तेव्हा अश्विनी तुम्हाला 4 प्रकार दाखवणार आहे। आता हा पहिला प्रकार दाखवून झालेला आहे, नाचणी, तांदूळ, उडीद डाळ ह्याचे आप्पे। हा डोसा प्लेन पिठाचा बनवला आहे। हा बघा, या पद्धतीने करकरीत डोसा बनला आहे। चटणी बनवून घेतली आहे। आता हे आप्पे, डोसा, चटणी किंवा ह्या पिठापासून तुम्ही उत्तप्पा बनवू शकता, कारण ह्याच्यात आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे याचा डोसा होणार नाही पण उत्तप्पा होऊ शकेल। हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका दुसऱ्या पदार्थासोबत होणार आहे। डब्यात द्यायचा एक दुसरा पदार्थ, चटकदार पदार्थ की तो मुलांना आवडेल।